नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. भर असा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं, पण जर असं थोडंसं जेवण आपण जेवत असतो, पण जर ते चांगलं टेस्टी तोंडाची चव वाढवणार असेल तर 2 घास नक्कीच जास्त जातात. अशीच आज आपण ढाबा स्टाईल शेवची भाजी कशी बनवायची आहे ही रेसिपी बघतोय, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडली लाईक शेअर नक्की करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आपण शेवची भाजी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कट शेवसाठी कसं बनवायचं आहे. साहित्य काय घेतलेले: धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, खडा मसाला आणि बेडगीचे 2-3 मिरच्या अशा मी तोडून घेतलेल्या आहे. ह्या खडा मसाला आपल्याला इथे शेवचा कट बनवण्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर खोबरं मी इथे अर्धी वाटी खवून घेतलेलं आहे, तुम्ही इथे किसून घेऊ शकता. आलं आणि लसूण यामध्ये भरपूर घालायचं आहे, तर एक मोठी कांडी जी असते लसणाची ती घेतलेली आहे. आलंसुद्धा मी इथे बऱ्यापैकी जास्त घेतलेलं आहे. टोमॅटो आपल्याला इथे चांगले पिकलेले घ्यायचे आणि जरासा 1-2 टोमॅटो आपल्याला जास्त घ्यायचे. 4 टोमॅटो मी मोठे घेतलेले आणि मोठे 2 कांदे घेतलेले. कोथिंबीर, कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे आणि एक अर्धी वाटी आपल्याला यामध्ये लागणार आहे मलई लागणार आहे, जी मलई मी अशी मिक्सरला सगळ्यात पहिली फेटून घेतलेली आहे. सगळ्यात पहिला कोरडाच खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला चांगला भाजला की मग खोबऱ्याचा किस यामध्ये घालायचा आणि खोबरं आपल्याला चांगलं असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. असं पांढरं कच्चं असं खोबरं आपल्याला अजिबात ठेवायचं नाही आहे. खडा मसाला भाजून झाला की आपल्याला ओला जो मसाला असतो कांदा टोमॅटो तो यामध्ये भाजून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला आपण कांदा थोडंसं तेल घालून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आणि नंतरनं त्यामध्ये आपण टोमॅटो ते घालूया, किंवा तुम्ही इथे कच्चं टोमॅटो, आलं, लसूण हे कच्चं घातलं तरी चालेल. मी इथे कच्चंच ठेवलेलं आहे, भाजून घेतलेलं नाही आहे. सगळ्यात पहिला कोरडा मसाला जो असतो खडा मसाला तो वाटून घ्या, म्हणजे चांगली बारीक पावडर होते. नंतरनं ओला मसाला यामध्ये घाला आणि तो वाटून घ्या. आता इथे थोडंसं घालून वाटते, कारण मिक्सरचं भांडं बारीक आहे आणि मसाला जास्त आहे. इथे तुम्ही मोठं दुसरं मिक्सरचं भांडं जे असतं ते तुम्ही इथे वापरलं तर सगळ्या एकदम तुम्ही इथे वाटू शकता. सगळ्यात पहिलं आपण सगळे मसाले वाटून घेतले की त्यामध्ये जे आपण मलई घेतलेली ती मलई आपल्याला यामध्ये घालून घ्यायची वाटताना. इथे टोमॅटो आपण सगळ्यात शेवटी घालणार आहे, तर इथे मी घेतलेला आहे टोमॅटो घालून. आता इथे टोमॅटो तुम्ही परतून घेतला तरी चालेल. कोथिंबीर आपल्याला भरपूर यामध्ये घालायची. टोमॅटो आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. आता घालूया आपण यामध्ये मलई घालू आणि मलई अगदी फिरून घेऊ, किंवा नाही घेतली तरी चालेल, तशीच तुम्ही मसाल्यामध्ये घातली तरी चालते. मलईमुळे काय होतं, चांगलं त्याला एक टेक्स्चरपणा येतो आणि जो कट असतो त्याला एक घट्टसरपणा येतो. एक वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता लागणार आहे. 2 पळ्या चांगल्या मोठ्या 2 पळ्या तेल घाला, जिरी मोहरी घाला, कांदा कढीपत्ता घालून कांदा चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्या. भाजून घेतला की यामध्ये मग मसाले घालायचे. आता मसाले यामध्ये हळद, हिंग, बेडगीचं लाल तिखट घाला, कांदा लसूण मसाला घाला, थोडासा 1 चमचाभर मिसळ मसाला घाला, गरम मसाला, धने पावडर घाला आणि जो घरगुती खडा मसाला असतो तो इथे 1 चमचा घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचे. थोडंसं वाटलं तर पाणी घाला आणि त्यानंतरनं चांगलं असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. म्हणजे काय होतं, मसाला जो आहे ना त्याचा कलर बदलला जातो. आता इथे मी काय केलेलं आहे, थोडं शिजवून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेले आणि परत झाकण ठेवून आता चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजला गेलेला आहे आणि कलर तुम्ही इथे बघू शकताय मस्त असा बदललेला लाल भडक असा कलर इथे आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला
पाणी घालायचे. पाणी कोणतं घालायचं आहे तर इथे आपल्याला घालायचं आहे कोमट पाणी घालायचं. यामध्ये गार पाणी ह्या कटामध्ये अजिबात घालायचं नाही. जेव्हा शेवचा कट तुम्ही बनवताय, रस्सा बनवताय, तेव्हा त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे कोमट, आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. जास्त पातळ करू नका, जास्त घट्टही करू नका, आणि एक चांगली उकळी काढून द्या. 10-15 मिनटं बारीक गॅसवरती असाच कट उकळता ठेवा. बघू शकताय छान अशी तरी इथे आलेली आहे. आता खायला कसं घ्यायचं आहे तर एका डिशमध्ये हा पहिला कट काढून घ्या. नंतर ना त्यावरती जी घाटी शेव असते जाडवाली, ती घाटी शेव यावरती घाला. वरनं कोथिंबीर, कांदा घाला, आणि तुम्ही ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तुम्ही रोटीसुद्धा बनवू शकता. रोटीबरोबर तुम्ही ही शेवची भाजी खाऊ शकता. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, कशी वाटली कमेंट